प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। घर नाला फेज 1 अंतर्गत कोंड्यामामा चौक ते संबोधी महाविद्यालयापर्यंत बंद पाईप गटार टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। घर नाला फेज 1 अंतर्गत कोंडीमामा चौक ते संबोधी विद्यालयापर्यंत बंद पाईप गटार टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक शेख आरिफ व जयश्री सोनवणे यांच्या प्रयत्नातून व महापौर अभिषेक कळमकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे प्रभाग 16 तील विविध विकास कामांना आता खऱ्या अर्थाने चालना मिळू लागली आहे। शहराचा खुंटलेला विकास येत्या काही वर्षात मार्गी लावण्याचा मानस यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला। आज कोंड्यामामा चौक ते संबोधी विद्यालय याच्यामध्ये घाण आला होता। गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 25-30 वर्षापासून हा मोठा नाला शहरामधील जे काही पावसाचं पाणी असेल, इतर जे पाणी असेल, सांडपाणी, हे सांडपाणी वाहण्याकरता हे गाळ नालाचा वापर म्हणजे पूर्वीपासूनच्या 25-30 वर्षाच्या पूर्वीपासून हा नालाचा वापर होता। आणि इथं आपण जर पाहिलं तर हा सर्जेपुराचा परिसर मध्यवर्ती असलेला शहराच्या हा परिसर आहे आणि त्या अनुषंगाने याला एक मोठा निधी या नाल्याकरता पूर्ण होण्याकरता अपेक्षित होता। त्याच्यामध्ये मग त्या दलित वस्ती अंतर्गत हा निधी त्याच्यामध्ये प्राप्त झाला। त्यामधून हे कामाला आज शुभारंभ झालेला आहे। निश्चित रूपानं याच्यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर मध्यवर्ती असलेला भाग व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत आणि लोकवस्ती देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा मध्यवर्ती असल्यामुळं लोकवस्ती, दाट लोकवस्ती त्याला म्हणतो आपण, की तशा प्रकारचा हा परिसर आहे। त्याच्यामुळे अत्यंत गरजेचा असताना हा घाण नाला हा याच्यामध्ये मंजूर करून त्याचा आज शुभारंभ झालेला आहे। तर निश्चित या माध्यमातून अनेक प्रकारे एक आरोग्याचा प्रश्न असेल किंवा याच्यामध्ये शहरामध्ये येणारे काही जे काही नागरिक आहेत, बाहेरगावून नागरिक येतात, त्यांच्या देखील दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा हा आज कुठेतरी एक नाला मार्गी लागला आहे। तरी त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं काम या भागाचे नगरसेवक आरिफ यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे। तरी अशा प्रकारे नगरसेवकांनी देखील पाठपुरावा करून अशा प्रकारचं काम मार्गी लागणं गरजेचं आहे। निधी मग त्याच्यामध्ये उपलब्ध केला पाहिजे। याच्यामध्ये नगरसेवक आरिफ असतील, नगरसेविका सोनवणे असतील, यांनी अशा प्रकारे प्रयत्न करून हा मोठ्या प्रमाणामध्ये लागणारा निधी आज यांनी हा खेचून आणण्याकरता महानगरपालिकेतून प्रयत्न निश्चित केलेला आहे। निश्चित अशा प्रकारे सर्वांनी त्याच्यामध्ये कुठे निधी खेचून आणण्याकरता प्रयत्न करून एक चांगल्या प्रकारे हे कामं मध्यवर्ती भागाच्या आज कुठेतरी शहराच्या मध्यवर्ती भागातून मार्गी लागले आहे। सर्जेपुरा हा भाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे। नगरसेवक आरिफ शेख यांनी वेळोवेळी आपल्या प्रभागाला न्याय देण्याचं काम केलं। चौक सुशोभीकरण, लाल टाकी ते सर्जेपुरा पेट्रोल पंप पर्यंतची स्ट्रीट लाईट, रस्ता मजबूतीकरण अशी अनेक विकास कामे त्यांच्या कार्यकाळात झाली। प्रभाग क्रमांक 16 मध्ये घरनाला फेज 1 अंतर्गत कोंडीमामा चौक ते संबोधी विद्यालयापर्यंत बंद पाईप गटार टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला। यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला। महानगरपालिकेकडून विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महापौर अभिषेक कळमकर यांनी यावेळी सांगितले। क्रमांक 16 मध्ये आज कोंडेमामा चौक ते संबोधी विद्यालयापर्यंत NP2 बंद पाईप गटार टाकण्याचा शुभारंभ या ठिकाणी झाला। या प्रसंगी उपस्थित असलेले या शहराचे आमदार संग्राम जगताप साहेब, या भागाचे नगरसेवक आरिफ भाई, त्याचप्रकारे नगरसेविका जयश्री सोनवणे, उपस्थित असलेले माजी उपमहापौर दीपक सुळसाहेब, सभागृह नेते कुमारजी वाकडे, या सर्वांच्या उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झालं। अनेक वर्षापासून या वस्तीमध्ये अतिशय गोरगरीब सर्वसामान्य लोक राहतात आणि अनेक वर्षाचा हा प्रश्न भेडसावत होता आणि अतिशय मोठं काम या कामातून निश्चित प्रकारे गटारीचा तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मार्गी लागणारच आहे। या दृष्टिकोनातून आरिफ भाई असतील, सोनवणेताई असतील यांनी विशेष प्रयत्न करून खरं बघितलं गेलं तर 75 लाख रुपयाचं हे काम आहे।
आणि या आर्थिक दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या अतिशय चांगलं मोठं विकास काम या ठिकाणी घडतंय. तर त्या निमित्ताने हरीफबाईंच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे असंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि भविष्यात देखील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध विकास काम त्यांनी आता त्या उपाययोजना केलेल्या आहेत. म्हणून या प्रभागामध्ये भविष्यात असं काही कुठलं काम शिल्लक राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही सुद्धा त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत. यावेळी हाजी शौकत तांबोळी, सभागृह नेते कुमारसिंग वाकळे, बाल कल्याण समितीच्या सभापती नसीम शेख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजनेतून कोंड्यामामा चौक ते समृद्धी विद्यालय या परिसरातला एक महत्वाचा नाला, ज्याचं नाव घारे नाला म्हणून आहे, ज्याची ओळख घारे नाला म्हणून आहे, या नाल्याच्या कामाचा शुभारंभ आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते झाला. महापौर साहेब अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या नाल्याला जवळपास आज 40 ते 45 वर्ष जुना नाला आहे, पण आज या नाल्याची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. या नाल्याला आमदार साहेब यांनी, मी आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला, त्यावेळेस ते महापौर होते आणि त्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी दलित सुधार योजनेतून 75 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी या नाल्याला उपस्थित करून दिला. त्याबद्दल मी आदरणीय आमदार साहेब असतील, महापौर साहेब असतील यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या प्रभागातील सर्व जनतेचे आभार मानतो. तसेच माझ्याबरोबर असलेले नगरसेविका जयश्री सोनवणे यांचाही मला खूप सहकार्य आहे. त्यांची मदत मला वेळोवेळी या कामासंदर्भात झालेली आहे. त्यांचाही आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी मोहसिन खान, ATV न्यूज, अहमदनगर.